आपण 20व्या अध्यायामध्ये पाहिलं की विष्णू म्हणाले, लक्ष्मी अशी आहे त्या विप्रदासाची कथा आणि अधिक मासातील गंगा स्नानाचा थोर महिमा. आता पुढे 22व्या अध्यायात द्विज शर्मा नावाच्या एका अभाग्याची कथा मी तिला सांगणार आहे. ती एक अध्याय 22वा, द्विज शर्मा आणि नारायण. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, अधिक मासातील स्नानाचा महिमा मला खूपच समजला, पण दानाचा महिमा म्हणजे कोणत्या दानाचे किती काय फळ मिळते ते मला तपशीलवार सांगा. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, ठीक आहे, सांगतो. सोने, रुपे, चांदी, मोती, पोळे ही दाने सर्वश्रेष्ठ आहेत. तांब्या, पितळीची आणि कास्य धातूची भांडी दान दिली तर ते उत्तमच आहे. वस्त्रदान, अन्नदान, धान्य, द्रव्य ही दाने आणि उदकदान देणे ही दाने महान पुण्यकारक आहेत. 33 अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या आणि फळे दान करणे हे अधिक मासातील विशेष पुण्यकारक आहे. भूतपात्र, तिळपात्र, सप्तधान्ये ही दाने द्यावी. सर्व दानात गोदान करणे हे विशेष असे मोक्षदायी दान आहे. गोदानाच्या अनेक कथा आहेत, परंतु एक अगदी आगळीच कथा मी तुला सांगतो, ती लक्षात ठेवली पाहिजे. महिष्मती नावाची एक अत्यंत संपन्न अशी नगरी आहे. त्या नगरीत द्विज शर्मा नावाचा एक श्रीमंत आणि धर्मनिष्ठ असा गृहस्थ राहत होता. त्याची पत्नी आणि तो आनंदात राहून अनेक व्रतदाने पूर्ण करणे करी. बरेच दिवस झाले. अर्ध्यावर त्या दोघांची वय होऊन गेली. पोटी संतान झाले नाही. एके दिवशी ऐन दुपारी द्विज शर्माच्या घरी एक अतिथी आला. तो म्हणाला, महाराज, मी फार भुकेला आहे, मला जेवण घाल तर फार मोठे उपकार होतील. त्यावर द्विज शर्मा म्हणाला, अरे, अन्नदानासारखे महापुण्य मला घडेल तर ही संधी आम्ही कशी उधळणार? चल ये, हातपाय धू आणि पाठावर बस. येथेच पोटभर जेवण कर. त्याचे जेवण झाल्यावर शांतपणे त्यांच्यात गप्पा गोष्टी चर्चा झाल्या. तेव्हा द्विज शर्माला कळले की हा अतिथी म्हणजे अत्यंत गरीब माणूस आहे. याला आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे कोणीही नातेवाईक नाही. जगाच्या पाठीवर हा एकटा जीव सदाशिव आहे. याचे नाव नारायण असे आहे. हा नारायण आपल्या घरी पुत्राप्रमाणे राहावा, त्याने आपली सेवा करावी आणि आपणही त्याचे भरणपोषण करावे. हा विचार द्विज शर्माने नारायणाला सांगितला आणि त्याने त्या विचाराला संमती दिली. झाले. द्विज शर्माच्या घरी तो नारायण आनंदाने राहून सेवा करू लागला. काही दिवसानंतर काय आश्चर्य, त्या द्विज शर्माची पत्नी बरोबर राहिली आणि तिला पुढे यथाकाळ पुत्ररत्नाचा लाभ झाला. नारायणाचा पायगुण म्हणून द्विज शर्माने त्याचे खूप कौतुक केले. द्विज शर्माच्या घरी पुत्रजन्माचा खूपच थाटात सोहळा पार पडला. साऱ्या गावाला आनंद झाला. 5वीच्या रात्री एक विलक्षण प्रसंग घडला. सायंकाळी द्विज शर्माच्या बायकोने यथाविधी 5वीची 6वीची पूजा मनोभावे करून बाळाला तिच्यापुढे ठेवले. पूजा दर्शन झाल्यावर सारेजण शांत झोपले. मध्यरात्र झाली. सारेजण दाराडोर झोपले होते. एकटा नारायण बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी जागत बसला होता. तेवढ्यात काय चमत्कार, एक अतिशय दिव्य तेजाची देवी बाळाला पाहून त्या खोलीबाहेर निघाली. नारायणाने त्या देवीला पाहिले, नमस्कार केला. तिला अडवून नारायण म्हणाला, देवी, तू कोण? तेव्हा ती देवी म्हणाली, हे पुण्यपुरुषा, तुला माझे दर्शन घडले हे छान झाले. मी यक्षिणी देवी आहे. मला सटवी म्हणतात. ब्रह्मदेवाने या बाळाच्या नशिबी कोणती अक्षरे लिहिली आहे ती अक्षरे पाहून मी परत चालले आहे. देवीचे ते शब्द ऐकून नारायणाला आनंद झाला. तो म्हणाला, मी धन्य आहे. सटवी देवी, तू मला दर्शन दिलेस, मला पुण्यवान म्हटलेस. आता या बाळाच्या नशिबी ब्रह्मदेवाने लिहिलेली सर्व अक्षरे तू पाहून आलीस तर कृपा करून मला सांग की या बाळाच्या नशिबी पुढे काय काय लिहिले आहे ते. सटवी म्हणाली, हे पुण्यपुरुषा, एक तर मी कोणाला दिसत नाही. बाळाच्या 5वीच्या रात्री गुप्तपणे येते, बाळाची ब्रह्माक्षरे वाचते आणि निघून जाते. पण आज योग तुला माझे दर्शन घडले, छान झाले. आता तू विचारतोस तर या बाळाच्या नशिबी ब्रह्मदेवाने काय लिहून ठेवले आहे ते मी तुला कसे सांगू? नारायणाने हट्टच धरला. तेव्हा ती देवी म्हणाली, द्विज शर्माच्या या पुत्राच्या नशिबी सुखसंपत्ती नाही, संसारही हा करणार नाही. फक्त ताक विकून
आपला उदरनिर्वाह करील आणि गरिबीतच खूप वर्ष जगेल. इतके सांगून सटवी झटकन निघून गेली. नारायणाने विचार केला, हाय रे दैवा, काय हे या बाळाचे नशीब. असो, ब्रह्मलिखित अटळ आहे असे मनाशी म्हणत नारायण गप्प बसला. त्याने ती हकीकत पुढे कोणालाही कधीच सांगितली नाही. त्या बाळाचे बारसे करून संभ्रम हे नाव ठेवले. संभ्रम हळूहळू वाढू लागला. द्विजशर्माला पुत्राचे भारी कौतुक वाटले. तो त्याला शिकवून मोठा करीन म्हणे. नंतर 5 वर्षांनी द्विजशर्माच्या पत्नीला मुलगी झाली. आनंदात आणखीन वाढ झाली. दुधात साखर पडली. त्या कन्येच्या 5वी पूजनाच्या रात्रीही नारायण मुद्दाम बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी जागत बसला होता. पूर्वीप्रमाणेच मध्यरात्री पुन्हा सटवी देवी आली. तिने बाळाची ब्रह्माक्षरे वाचली. ती परत निघाली. नारायणाने तिला विचारलेच. तेव्हा सटवी देवीने सांगितले की या मुलीच्या नशिबी माता पुत्राचे सुख नाही. लवकरच ही पोरकी होईल. पुढे हिचा विवाही होणार नाही. तसेच ही आपल्या सुंदर तरुण देहाची विक्री करून खूप वर्ष जगेल. हाय रे दैवा, काय हे या मुलीचे नशीब. आपल्या धन्याला द्विजशर्माला म्हातारपणी झालेली हे 2 बाळे, पुत्र दरिद्री होणार, ताक विकून पोट भरणार आणि ही कन्या माता पित्याला घालवून पोरकी होणार, पुढे देह विक्री करणार. काय हा विचित्र योग. अरे रे, आपल्याला हे दुःख कसे सहन होणार. असा शोक करीत नारायण गप्प झाला. त्याने ती गोष्ट कोणालाही कधीच सांगितली नाही. विधिलिखित ठरल्याप्रमाणे पुढे काही वर्षानंतर द्विजशर्मा आणि त्याची बायको मरण पावली. ही दोन्ही बाळे उघडी पडली. नारायणाने कसा तरी त्यांचा सांभाळ केला. शेवटी तोही उदास झाला आणि एके दिवशी त्या बाळाला सोडून गुपचूप दूर निघून गेला. गावकऱ्यांना या सर्व गोष्टीचे खूपच दुःख झाले. त्यांनी संभ्रम बाळाला दुधासाठी एक चांगली गाय दान दिली. त्या गायीचे दूध पिऊन संभ्रम आणि त्याची ती बहीण आपले पोट भरीत. उरलेल्या दुधाचे ताक करून ते विकायचे आणि आपल्या उदरनिर्वाह चालवायचा. असा दिनक्रम त्या संभ्रमाचा चालू झाला. एके दिवशी द्विजशर्माची ती मुलगी नदीवर पाणी आणण्यास गेली. तेव्हा तेथे एका श्रीमंत वेश्येचा तळ पडला होता. त्या वेश्येने ही सुंदर मुलगी पाहिली आणि तिला बुरड घालून आपल्याबरोबर परगावी नेले. बहीण बेपत्ता झाल्याचे पाहून संभ्रमाने खूपच शोक केला. पण दैवगतीपुढे कोण काय करणार. असो, नारायण म्हणाले, लक्ष्मी, या दोघांची पुढील हकीकत आता ते 20व्या अध्यायात तुला सांगतो. ती तू ऐक. जय श्रीकृष्ण.